नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज भाकरे गुरुकुंज IAS फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, गुरुकुंज IAS फाउंडेशननं गेल्या काही दिवसापासून राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेला अनुसरून सर्व विषयांची सुंदर अशी लेक्चर सिरीज सुरू केली आहे, की ज्यात आपण लास्ट लेक्चरला भारतीय राज्यघटना इंडियन कॉन्स्टिट्यूशनला सुरुवात केली. लास्ट लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेचा भाग 1 पाहिला. भाग 1 मधील आपण कॉन्स्टिट्यूशनल तरतुदी आपण लास्ट लेक्चरमध्ये अभ्यासल्या. आज आपण भाग 1 शी संबंधित काही नॉन कॉन्स्टिट्यूशनल तरतुदी पाहू, ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहे. थोडं फॅक्च्युअल आहे पण मजेशीर आहे. बघा, लास्ट लेक्चरमध्ये काय पाहिलं आपण, फास्टमध्ये रिवाइज करू आणि समोर जाऊ. ते इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा भाग 1 पाहिला आपण लास्ट लेक्चरला. काय होता भाग 1? संघराज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र, युनियन अँड इट्स टेरिटरी. किती कलमांमध्ये विभक्त होता रे हा? तर हा 4 कलमांमध्ये विभक्त होता. फास्ट मध्ये घेतो. कलम 1 हे देशाचं नाव सांगत होतं, देशाचे नाव व शासन व्यवस्थेचे स्वरूप सांगत होते. इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल. लक्षात घ्या, राज्यांचा संघ हा शब्द आहे, संघराज्य हा शब्द नाही आहे. का नाही आहे ते लास्ट लेक्चर मध्ये आपण डेप्थ मध्ये पाहिलं. कोणत्या राज्यांचा संघ असेल तर हे परिशिष्ट 1 मध्ये दिलेल्या राज्यांचा संघ असेल, शेड्यूल 1 मध्ये. कलम 2 आणि 3 मध्ये आपण पाहिलं राज्य निर्मिती, पण ह्या दोघांमध्ये थोडा भेद होता. कलम 2 मध्ये आपल्या संघराज्याचा बाहेरचा भाग देशामध्ये समाविष्ट करणे हे कलम 2 ला अनुसरून होतं. तर एखाद्या देशातीलच एखादं राज्य तोडून किंवा मोडून किंवा 2-3 राज्याचा एखादा भाग मिळून नवीन राज्य निर्माण करणे ही सगळी गोष्ट कलम 3 मध्ये होती. राज्य निर्मिती आणि निर्मितीची पद्धत, कॉन्स्टिट्यूशनल पद्धत, हे कलम 3 मध्ये होती. आणि कलम 4, कलम 2 आणि कलम 3 नुसार केलेला कायदा घटना दुरुस्ती कायदा समजला जाणार नाही अशी तरतूद होती. म्हणजे हा जो कायदा होता हा सामान्य कायद्यानं पारित होणार होता. आणि याच्या बेसिसवर तुम्ही तर्क काढला होता की भारतात संसदेला राज्य इझिली तोडता येते, म्हणून तुम्ही असं म्हटलं होतं की भारत हा तुटणाऱ्या राज्यांचा अतूट संघ आहे. असं लास्ट वर्णन तुम्ही या सगळ्या तरतुदींचा अभ्यास केल्यानंतर काढलं होतं. पण ठीक आहे, आज काय पाहायचं? आज आपल्याला या टॉपिक मधलं ही जे परिशिष्ट 1 आहे, म्हणजे परिशिष्ट 1 म्हणजे त्यात काय, सर्व राज्य आणि केंद्रशासित देश यांची एक लिस्ट आहे, त्यांची राज्य क्षेत्राची सीमा वगैरे निश्चित केलेलं आहे. हे सगळं परिशिष्ट 1 मध्ये आहे. तर याची जडणघडण आपल्याला पाहायचं आहे. मस्त मजेशीर आहे. परिशिष्ट 1 ची जडणघडण म्हणजे आपल्याला जे पाहायचं ते राज्य निर्मिती पाहायचं आहे. बेस्ट कुठे गेलं ते, ठीक आहे. आपल्याला जो टॉपिक पाहायचा आहे ते राज्य निर्मिती. राज्य व केंद्रशासित प्रदेश निर्मिती म्हणून. ओके, राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती व त्याची आतापर्यंतची जडणघडण कशी झाली ते पाहायचं. मित्रांनो, संविधान निर्मितीच्या वेळेस आपण पाहिलोय की आपण संघराज्य शासन व्यवस्थेचा अवलंब केला, की ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे युनिट आहे ते राज्य आहे संघराज्यामध्ये. त्याच्या निर्मितीमधली सर्वात पहिली अडचण जी होती ती होती संस्थाने, देशातील असलेली संस्थाने. तर राज्य निर्मितीमध्ये पहिलं तर तुमचं काम हेच होतं की हे संस्थाने जे आहे ते भारतामध्ये विलीन करून घ्या. हा, आणि ते विलीन झाल्यानंतर त्याला एक व्यवस्थित राज्याचं रूप द्या. म्हणजे तेच जे असेल ते तुमच्या संघराज्याचा भाग असेल. तर ठीक आहे, आपण याच्यामधले एक एक टॉपिक पाहू. संस्थानांचे विलिनीकरण. हा जो संस्थान हा टॉपिक आहे ना, तर हा तुम्हाला हिस्ट्रीमध्ये आणखी डिटेलमध्ये पाहायला मिळेल. मी तुम्हाला शॉर्टमध्ये काही ना काही सांगेल याबाबतीत, डोंट वरी. संस्थानांचे विलिनीकरण. तर बघा, मी काय म्हणतोय, स्वातंत्र्यापूर्वीचा जो काळ पाहिला तर आपला हिंदुस्थान जो आहे हा कॉन्स्टिट्यूशनल वर्ड नाही, मी मुद्दाम वापरला. म्हणजे आजचा पाकिस्तान, भारत, बांगलादेश सगळं मिळून जो तत्कालीन भाग होता तो हिंदुस्थान, ओके ना. तर हा हिंदुस्थान जो आहे हा मुख्यत्वे 2 भागामध्ये कॅटेगराईज होता. भारतामध्ये 2 प्रकारच्या व्यवस्था होत्या, शासन होते. एक होता ब्रिटिश भाग, की जो 11 प्रांतांमध्ये विभक्त होता. आणि एक होता संस्थानिकांचे राज्य. भारतामध्ये 562 संस्थान होते,
62 संस्थाने होती. म्हणजे असं म्हणता येईल ना की ज्यावेळेस भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता तर जवळजवळ 562 राज्य भारतामध्ये होते. हो, आणि याचं जर हिस्ट्री पाहतो म्हटलं तर याचा उगम दिसतं आपला 1857च्या उठावाच्या दरम्यान. 1857 बघा, आता तुम्हाला तिथे मी डलहौसी, तत्कालीन गव्हर्नर जनरल डलहौसीने संस्थाने खालसा करण्याचा झपाटा लावला होता आणि नाराज झालेल्या संस्थांनी 1857च्या उठावात उतरले होते. आणि दुसरीकडे हे पण बघायला मिळते की बऱ्याचशा संस्थानिकांनी ब्रिटिशांना मदत केली होती उठाव दडपण्याकरिता. म्हणजे दोन्ही दृष्टिकोनातून जर बघतो म्हटलं तर काही संस्थाने ब्रिटिशांसाठी महत्वाचे होते. आणि त्याच्याच बेसिसवर तुम्ही पाहता की 1958 1 नोव्हेंबर 1958ला राणीचा जाहीरनामा आणि त्याच्यामध्ये राणींचं स्पष्टीकरण की आताच्या नंतर नवीन संस्थाने वगैरे खालसा केली जाणार नाही. तर हे सगळं टॉपिक तुम्ही हिस्ट्रीमध्ये पहा येईलच तुम्हाला. तर हे इंडियन पॉलिटीमध्ये मला सगळं शॉर्टमध्ये सांगायचं होतं. ठीक आहे, चालेल. तर ज्यावेळेस स्वातंत्र्यपूर्व काळात पाहतो म्हटलं तर 562 राज्य भारतामध्ये होते. बघा, 11 प्रांत होती. इथे यांच्यावर जी सत्ता असायची ती ब्रिटिश गव्हर्नमेंटची, ब्रिटिश पार्लमेंटची किंवा ब्रिटनच्या राजाची होती. इथे सत्ता, इथे प्रत्यक्ष राजाची सत्ता होती. परंतु इथे ॲज अ किंग मेकर भूमिका म्हणून ब्रिटिशच बजावायचे. म्हणजे हे 562 राजे तर होते, परंतु हे सर्वच्या सर्व ब्रिटिशांचेच मांडलिक होते. म्हणजे ब्रिटिशांच्या धोरणाच्या विरोधात ते जात नव्हते, परंतु त्यांना बरीचशी स्वायत्तता आपल्या संस्थानांसाठी होती. आता भारत स्वातंत्र्याचा कायदा आला. मला भारत स्वातंत्र्याचा कायदा 1947 मला माहित असेल. हा भारत स्वातंत्र्याचा कायदा कुणाच्या प्लॅनवर आहे? माउंट बॅटन प्लॅन. थोडंसं हिस्ट्री आहे याच्यात, काही हरकत नाही. भारत स्वातंत्र्य कायदा जून 1947 मध्ये मांडला. त्याला 18 जुलै 1947 मध्ये ब्रिटिश राजाने संमती दिली. आणि या कायद्याच्या आधारावरच काय झालं, हा ब्रिटिश भाग जो आहे हा 2 घटकांमध्ये कॅटेगराईज झाला. 2 स्वतंत्र देशांमध्ये विभक्त झाला. एक भारत आणि दुसरा पाकिस्तान. हा खूप मोठा कायदा आहे. तुम्ही हिस्ट्रीमध्ये याला स्वतंत्र अभ्यासा. या 2 संबंधित काही विशेष तरतुदी या कायद्यातले पाहू आपण. या कायद्याने हे जे 11 ब्रिटिश प्रांत आहे हे 2 देशांमध्ये, स्वतंत्र देशांमध्ये विभक्त झाली. भारत आणि पाकिस्तान 9 प्रांत भारतात गेली, 11 प्रांत पाकिस्तानात गेली, है ना. काही प्रांत विभक्त सुद्धा झाली. असो, आणि ही जी 562 संस्थाने होती, या संस्थानासाठी याच कायद्याने 3 तरतुदी होत्या. याच्याकडे 3 पर्याय होते. संस्थानिकांकडे किती पर्याय होते? 3 पर्याय होते या कायद्याने. एक तर तू बाबू भारतात जाय, एक तर पाकिस्तानात जाय, किंवा स्वतंत्र राहा. म्हणजे संस्थानिकांकडे 3 चॉईसेस होता. एक तर संस्थाने स्वतःला भारतात विलीन करू शकत होते, पाकिस्तानात विलीन करू शकत होते, जर त्याची इच्छा असेल ते स्वतंत्रही राहू शकत होते. हे 3 चॉईसेस होते. तर यापैकी इनिशियली सुरुवातीला जर बघतो म्हटलं तर संस्थानिकांचं किंवा कोणत्याही राजाचं तुम्हीही थोडं लॉजिकली ही गोष्ट कन्सिडर करू शकता. तुम्ही जर राजे असाल तर तुम्हाला राज्य कायम ठेवणे केव्हाही आवडेल, स्वतंत्र केव्हाही आवडेल, किंवा राजे आहे ना तुम्ही, हा ना, आहे ना. तर इनिशियली जर बघतो म्हटलं तर संस्थानिक हे कोणत्याही देशामध्ये सामील होण्यास तयार नव्हतेच. कारण संघराज्य ही संकल्पना जी बघतो म्हटलं तर 1935च्या कायद्यामध्ये सुद्धा होती. परंतु तत्कालीन संस्थानांनी याला काही इंटरेस्ट दाखवला नाही. आणि भारत स्वातंत्र्यानंतरही संविधान निर्मितीमध्ये किंवा संविधान निर्मितीच्या वेळेस संविधान सभेमध्ये 93 जागा संस्थानिकांच्या होत्या. परंतु जे संस्थानिक होते ते सुरुवातीच्या काळामध्ये याच भीतीपायी किंवा संघराज्यात सामील व्हावं लागेल म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या संविधान सभेत सामील सुद्धा झाले नाही. नंतर केव्हा तरी 28 एप्रिल 1947 पासून, म्हणजे जवळपास 6 महिन्यानंतर काही संस्थाने समाविष्ट झाले. मग हळूहळू बाकीचे संस्थाने येऊ लागले. परंतु यांना कोणत्याही देशात जायचं नव्हतं, स्वतंत्र राहायचं होतं इनिशियली. हे तर पक्क आहे, हे तर निश्चित आहे. तर ठीक आहे, तो आपला टॉपिक नाही आहे, तो हिस्ट्रीमध्ये पाहिलं तुम्ही. पण हा त्याच्याकडे तिसरा ऑप्शन होता. आता इथं आपल्याला दिसतंय जर यांनी हा जर ऑप्शन निवडला, जर ही जर स्वतंत्र राहिली, हा आपला भारत देश आहे. आणि संस्थानिकांनी जर म्हटलं की मला स्वतंत्र राहायचं, आणि हे जर स्वतंत्र राहिले असते तर भारताचं चित्र किंवा नकाशा या प्रकारचं असतं, एकदम फाटलेल्या पतंगीसारखा, आहे ना. तशी बाल्कनायझेशनची समस्या निर्माण झाली असती. म्हणजे असं म्हणा ना की तुम्हाला हैदराबादला जायचं असतं ते विजा घेऊन जायला लागलं असतं, कोल्हापूर साताराला जायचं असतं तर विजा घेऊन जायला लागलं असतं, राईट आहे, है ना. अशी ही छोटी छोटी संस्थाने जी होती, 562 संस्थाने जी होती, तर इथली अशी कंडिशन निर्माण झाली असती. म्हणून
म्हणून या सगळ्या संस्थानांना एक तर भारतात किंवा पाकिस्तानात विलीन करून घेणे खूप गरजेचं होतं आणि याच्यासाठी आपण जून 1947ला एक राज्य विभाग म्हणजे ह्या केंद्रीय कार्यकारी मंत्रिमंडळाअंतर्गत म्हणजे कार्यकारी मंडळाअंतर्गत स्थापन केलेला विभाग आहे की ज्याचे प्रमुख होते सरदार वल्लभभाई पटेल आणि यांचे सहकारी मिस्टर मेनन यांच्या कार्यकौशल्यामुळे या 562 पैकी जवळ पूर्ण 552 संस्थाने भारतात विलीन झाले, तर रिमेनिंग 10 संस्थाने पाकिस्तानात गेली. 562 पैकी 552 संस्थाने भारतात आली, तर उरलेली 10 संस्थाने पाकिस्तानात गेली. आता इथे थोडंसं हे आहे, म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनात एक लक्षात घ्या, या 552 पैकी 552 स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतात समाविष्ट झालेले नाही आहे किंवा सर्वच्या सर्व एकदम एकदा सांगितल्याबरोबर अंदर आले अशातलाही भाग नाही आहे. जर या 552 पैकी जर बघतो म्हटलं तर 549 संस्थाने 15 ऑगस्ट पूर्वी भारतात समाविष्ट झाले, तर 3 अशी संस्थाने होती की जे 15 ऑगस्ट नंतर भारतामध्ये समाविष्ट झाली. तर ती 3 संस्थाने कोणती होती, तर वरती पाहतो आपल्याला दिसत आहे. एक जम्मू अँड काश्मीर, दुसरा जुनागड, तिसरा हैदराबाद. ही अशी 3 संस्थाने होती की हे 15 ऑगस्ट पूर्वी भारतात सामील झाली नाही, म्हणजे साध्या सांगितल्यानं भारतात आले नाही. तर हे दिसते तुम्हाला, हे फॅक्च्युअली लक्षात ठेवा. हे क्रम आहे, हा प्रॉपर असाच क्रम आहे. भारत स्वातंत्र्यानंतर जे संस्थाने भारतात समाविष्ट झाले त्यांचा योग्य क्रम कोणता आहे, जम्मू काश्मीर फर्स्ट टाइम, सेकंड जुनागड आणि तिसरा हैदराबाद. तर जम्मू काश्मीर जो होता तो 26 ऑक्टोबर 1947ला, आणि जम्मू काश्मीर जो ऍड केला आहे तो कराराच्या सहाय्याने ऍड केला आहे ना. करार झाला तत्कालीन. आता इथली जर कंडिशन पाहतो म्हटलं तर इथला राजा हिंदू होता आणि प्रजा मुस्लिम होती. मिस्टर हरिसिंग राजा होता. जुनागडची कंडिशन प्रजा हिंदू होती आणि राजा मुस्लिम होता, है ना. तर हा जो आहे हा फेब 1948 मध्ये भारतात समाविष्ट झाला आणि याच्या समावेशनासाठी आपण सार्वमत घेतलं. जनतेने भारतामध्ये समाविष्ट होण्याचा बाजूने कल दिला होता. तर हैदराबाद पोलीस कारवाईने ते या संबंधित परीक्षेत आलेलं आहे. त्या कारवाईला नाव काय होतं, तर ऑपरेशन पोलो होतं. ऑपरेशन पोलो, है ना. त्या पोलीस कारवाईला नाव काय दिलं होतं, ऑपरेशन पोलो. आणि याचा जो समावेश झाला तो 17 सप्टेंबर 1948ला झाला. तर ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून बस एवढा सिक्वेन्स लक्षात घ्या की स्वातंत्र्यानंतर भारतात समाविष्ट झालेल्या संस्थाने कोणती होती, जम्मू काश्मीर, जुनागड, हैदराबाद. याच्या व्यतिरिक्त आणखी एक संस्थान आहे ते 1975 मध्ये जोडलेलं आहे, ते म्हणजे सिक्कीम. तर त्याचा आपण स्वतंत्र वेगळं करू. तर हे आहे संस्थाने. आता एक बाब तिथे स्पष्ट आहे की जी पहिली सर्वात मोठी समस्या होती म्हणजे राज्य निर्मितीमधले संस्थानांचे विलीनीकरण, ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यामुळे शक्य झालं. पण तो प्रश्न मिटलेला नाही. संस्थाने विलीन झाली, पण दुसरी समस्या येऊन पडली की ही जी संस्थाने विलीन झाली यांना राज्याचा दर्जा कसा देता. 562 संस्थाने जर देशामध्ये विलीन झाली तर 562 स्वतंत्र राज्य बनवता का, ते 562 11 ही 9 ही प्रांत म्हणजे एवढे मोठे राज्य बनवता का, तर नाही. तर दुसरी सगळ्यात मोठी समस्या निर्माण झाली की यांची राज्य कशी निर्माण करतात. ते एक सरळ आपण त्याच्यावर एक सोल्युशन काढलं. मूळ घटनेत परिशिष्ट 1 जे आहे, आताचं परिशिष्ट वेगळं आहे आणि मूळ घटनेतलं परिशिष्ट वेगळं होतं. मूळ घटनेत परिशिष्ट 1 जे आहे हे 4 भागामध्ये कॅटेगराईज केली होती, है ना. म्हणजे ए, बी, सी आणि डी. म्हणजे जी राज्य निर्माण झाली आहे हे आपण 4 कॅटेगरीमध्ये केली होती. ए मध्ये जी राज्य ठेवली होती, जे ब्रिटिश प्रांतातील जी राज्य होती ती भाग ए मध्ये ठेवली होती. मग जी संस्थाने जे जमून किंवा भारतामध्ये विलीन झाली त्याच्यापासून जे राज्य आता छोटी छोटी संस्थाने एकत्र केली आणि त्याच्यापासून काही राज्य मोठी मोठी राज्य निर्माण केली. तर बी मध्ये संस्थानिकांची राज्य ठेवली, राज्य. सी मध्ये काही केंद्रशासित प्रदेश किंवा आपण त्याला कमिशनरची प्रांत, आणि डी मध्ये एकमेव अंदमान व निकोबार.
चा समावेश केला. म्हणजे मूळ घटनेची परिशिष्ट एक होती ती ही 4 फोल्डमध्ये कॅटेगराईज केली होती. ABCD. ए मध्ये कोण ठेवली होती? ब्रिटिश प्रांत. बी मध्ये कोण ठेवली होती? संस्थानिकांचे राज्य. सी मध्ये केंद्रशासित प्रदेश आणि कमिशनरची प्रांत. आणि डी मध्ये केवळ एक स्वतंत्र अंदमान निकोबार. म्हणजे याला टोटल जर बघतो म्हटलं तर ब्रिटिश प्रांत किती होते? तर 9 होते. संस्थानिकांचे राज्य, आता बेसिकली संस्थानिक जे टोटल होते ते 552 भारतात समाविष्ट झाले होते. पण छोटे छोटे संस्थाने एकत्र करून मोठं संस्थान बनवलं आणि त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला. तर इथे एकूण 9 अशी मोठी मोठी संस्थाने बनली, त्याला राज्याचा दर्जा दिला. 10 कमिशनरची प्रांत होती, केंद्रशासित प्रदेश होती आणि एक अंदमान निकोबार. तर टोटल जर पाहतो म्हटलं 29 टोटल राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मूळ घटनेमध्ये होती. ओके ना. अरे ह्याला शॉर्टमध्ये फास्टमध्ये जी लिस्ट देतो कारण याच्यावरही क्वेश्चन आलेला आहे. ओके ना. तर फास्टमध्ये 9 प्रांत तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे सर. नंबर 1 मद्रास. फास्टमध्ये दुसरं मुंबई प्रांत. त्याच्यावर जर गेले तर मध्य व बेरार प्रांत. बेरार म्हणजे विदर्भाचा भाग. नंबर 4 UP संयुक्त प्रांत. आताचा उत्तर प्रदेश. त्याच्या बाजूने गेले तर बिहार, देन पश्चिम बंगाल, देन ओरिसा, आसाम आणि 9 पंजाब. तर ही 9 प्रांत आहे ब्रिटिश प्रांत, लक्षात असू द्या. ओके ना. 9 संस्थानिकांची राज्य होती. तशी कोणती संस्थानिकांची राज्य होती? हो ना. तर बघा एक एक खालून वरता एक नकाशा डोळ्यासमोर ठेवले सगळं ऑटोमॅटिक लक्षात राहते. जसं त्रावणकोर संस्थान होतं, मैसूर संस्थान होतं, हैदराबाद संस्थान होतं. वरता आले मध्य भारत. छोटी छोटी संस्थाने एकत्र येऊन एक मोठं राज्य बनवलं. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश याच्या दरम्यानचा जो भाग होता तो मध्य भारत होता. ठीक आहे. नंबर 5 विंध्य प्रदेश. 35 छोटे छोटे संस्थांनी मिळून एक विंध्य प्रदेश हा मोठा भाग बनवलेला होता. 6 जम्मू काश्मीर संस्थान होतं, माहिती आहे तुम्हाला. 7 सौराष्ट्र. 8 राजस्थान हे सुद्धा एक संस्थान होते, है ना. 9 एप्सू, पटियाला अँड ईस्ट पंजाब स्टेट युनियन. ही 9 जी होती हे सुद्धा छोटे छोटे संस्थाने एकत्र येऊन हा भाग बनवला होता. ती ही 9 संस्थाने होती. हे 9 संस्थानिकांपासून बनलेली राज्य होती. ही 9 ब्रिटिश प्रांत, ही 9 संस्थानिकांची राज्य आणि 10 केंद्रशासित प्रदेश होते. तर तुम्हाला माहित आहे कमिशनरची प्रांत. तुम्ही घटना निर्मितीच्या वेळेस ही बाब वाचली असेल. जे संविधान सभेची जे सदस्य संख्याची जी विभागणी केली होती त्यापैकी 4 सदस्य हे कमिशनरच्या प्रांतामधून येणार होते. त्यापैकी 4 प्रांत जे होते ते दिल्ली, अजमेर, कुर्ग आणि 4थं बलुचिस्तान होतं ते पाकिस्तानात गेलं. तर तिथे तर आपल्याला लिहिता नाही ना, हे 3 ॲज इट इज लक्षात राहतात. याच्या तिथे हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर झाले 6 झाले. देन कच्छ 7, 8 भोपाळ, 9 बिलासपूर आणि 10 कुचबिहार. अशी विभागणी राज्यांची परिशिष्ट 1 मध्ये केली होती. हे मूळ घटनेतली तरतूद आहे. मूळ घटना 1950 मध्ये जे आपलं संविधान लागू झालं आहे ना, 26 जानेवारी 1950 त्यामध्ये परिशिष्ट 1 मध्ये राज्यांची विभागणी अशी होती आणि हे सोयीचं होतं. जसं एखादं संस्थानिक भारतात विलीन झालं तर मग त्याला कुठं ऍड करायचं? बी मध्ये ऍड करता येते. हे तर ॲज इट इज आहेच, आहे ना. हे पण बनवले आणि हा एक स्वतंत्र वेगळा ठेवला आपण डी मध्ये अंदमान निकोबार बेट, कारण भारताच्या मुख्य विभागापासून दूर होता. तर ही अशी विभागणी होती. आता तुम्ही ही जर विभागणी पाहिली तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की ही विभागणी एकदम चुकीची आहे. ही टेम्पररी व्यवस्था आहे. होती. कारण तुम्ही जर लॉजिकली याच्यात जर मराठी माणूसही शोधला तर मराठी माणूस कुठे दिसतोय? हे मुंबईमध्ये दिसतो मराठी माणूस. मध्य भारत विदर्भाचा भाग येते याच्यातही मराठी माणूस दिसतो. याच्यामध्ये हैदराबाद जर बघितलं, हैदराबादमध्येही मराठी माणूस होते. मराठवाडा हैदराबादमध्ये होता. म्हणजे मराठी माणूस जरी बघतो म्हटलं तर 3 वेगवेगळ्या राज्यामध्ये कॅटेगराईज झालेला आहे. आणि ही जी व्यवस्था आहे ही तत्कालीन लोकांना ही गोष्ट कल्पना आलेली होती की ही व्यवस्था दीर्घकाळ टिकणारी नाही आहे. कारण हे
आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, भाषिकदृष्ट्या किंवा प्रशासकीय दृष्ट्या एक संघ नव्हती. ही एक टेम्पररी व्यवस्था होती आणि याच्यामध्ये बदल करणे काळाची गरज येणारच होती. तर याच्याच बेसिसवर जर समोर पाहतो म्हटलं तर ही अशी जी व्यवस्था असल्यामुळे लोकांची भाषेच्या आधारावर राज्यांची मागणी होऊ लागली. लक्षात घ्या, ही मूळ घटनेतली तरतूद आहे अशी कंडिशन होती, परंतु ही जी कंडिशन आहे ही 7व्या घटना दुरुस्तीने बाद केली. आणि याच्या ठिकाणी जे आधुनिक आता अलीकडीची जी लिस्ट आहे एबीसीडी ही कॅटेगरी कॅन्सल करून सर्व एक लिस्ट दिली आहे, पाहू तो पण टॉपिक. तर ह्या व्यवस्थेला विरोध म्हणून भाषेच्या आधारावर, भाषिक आधारावर राज्यांची मागणी. तर समोर भाषेच्या आधारावर राज्यांची मागणी होऊ लागली. राज्य निर्मिती हवी आहे, पण कशी हवी आहे? एक संघ एक भाषेच्या आधारावर असे हवी आहे. तर या संबंधित काही आयोग किंवा भाषा हा निकष राज्य निर्मितीसाठी का, तर हिस्ट्रीमध्ये जरी बघितलं तर तुम्हाला ही बाब स्पष्ट दिसते. जसं 1905ची बंगालची फाळणी किंवा 1920चं जे नागपूर अधिवेशन झालं काँग्रेसचं, त्याच्यामध्येही प्रांत निर्मिती किंवा राज्य निर्मिती यासाठी मुख्य निकष ही भाषाच असलं पाहिजे असं तत्व तत्कालीन काँग्रेस सरकारनं मान्य केलं होतं. 1928चा नेहरू अहवाल, या सर्व बाबीमध्ये भाषा हा मुख्य निकष मानलेला आहे प्रांत किंवा राज्य निर्मितीमध्ये, नाही ना. तर भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीसाठी पहिला जो आपण आयोग नेमला, तर आपण वेगवेगळे आयोग संविधान सभेनं 1948 मध्ये 1948 मध्ये SK धर आयोग नेमला. कोण नेमला म्हटलं? संविधान सभेनं. हे परीक्षेसाठी लक्षात ठेवा. संविधान सभेच्या विविध समित्या होत्या, है ना. ही सुद्धा संविधान सभेनं स्थापन केलेली समिती आहे. काही 3 समित्या अशा होत्या की ज्याचे अध्यक्ष संविधान सभेचे सदस्य नव्हते, त्यापैकी ही एक आहे, है ना. भाषावर राज्य पुनर्रचनेसाठी स्थापन केलेली समिती आहे SK धार समिती. ही स्थापन केली ती संविधान सभेनं. याच्या व्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालय संबंधित तरतुदीकरिता एस वरदचारी, देन आर्थिक तरतुदी, घटनेतील आर्थिक तरतुदीकरिता नलिनी रंजन सरकार, या वेगवेगळ्या समित्या होत्या. त्यापैकी ही पण एक समिती आहे, ओके ना. संविधान सभेने स्थापन केलेली समिती आहे 1948 मध्ये SK धर आयोग. आता या आयोगाला अभ्यास करायचा होतं राज्य निर्मितीसाठी भाषेचा निकष घ्यायचा की नाही. आता हे जे SK धर आहे हे तसे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. आणि एक लॉजिकल गोष्ट आहे, कोणीही व्यक्ती म्हणजे या सिच्युएशनमध्ये शिफारशी करताना ते साधंच मत देणार, कारण अलीकडेच आपण नुकतंच स्वतंत्र झालेलो आहे आणि भाषेच्या आधारावर पुन्हा आपापल्यामध्ये विभागणी ही योग्य नाही. तर SK धर आयोगानं भाषेच्या आधारावर राज्याची मागणी फेटाळली. लक्षात घ्या, भाषिक आधारावर राज्याची मागणी फेटाळली. तर राज्य निर्मितीमध्ये आधार काय असावा? तर प्रशासकीय, प्रशासनाच्या आधाराचा, ठीक आहे, प्रशासकीय सोयीने, प्रशासकीय सोयीच्या आधारावर राज्यांची मागणीचं तत्व मान्य केलं. म्हणजे भाषिक आधारावर यांनी राज्याची मागणी फेटाळलेली आहे SK धर आयोगानं. आता राज्यातील झांची तर मागणी भाषेच्या आधारावर चालू आहे. यांनी भाषेच्या आधारावर राज्याची मागणी फेटाळली म्हणून पुन्हा राज्यांमध्ये मोठे मोठे आंदोलन सुरू झाले. आंदोलनाने लोकांच्या मागण्या भाषेच्या आधारावर होऊ लागल्या. तर याचंच परीक्षण करण्याकरिता 1948 मध्ये म्हणजे याने जे अहवाल दिला त्या अहवालाचं परीक्षण करण्याकरिता आपण JVP समिती नेमली. आता डिसेंबर 1948 मध्ये जसं दरवर्षी काँग्रेसचं अधिवेशन होत होतं तसं डिसेंबर 1948 मध्ये जयपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं. आणि त्या अधिवेशनामध्ये जो लोकांचा जो विरोध चालू आहे भाषेच्या किंवा मागणी चालू आहे भाषेच्या आधारावर राज्याच्या निर्मितीसाठी, आणि त्याच्यामध्ये SK धरनं फेटाळलेली त्यांची मागणी आहे ना, या सगळ्या तरतुदींचा अभ्यास किंवा पुनर्विचार करण्याकरिता SK धर समितीच्या शिफारशीचा पुनर्अभ्यास करण्याकरिता, मी शॉर्टमध्ये अभ्यास करण्याकरिता 1948 डिसेंबर 1948 मध्ये JVP समिती नेमली. JVP, जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, पी म्हणजे वल्लभभाई पटेल, पी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या. तर ठीक आहे, एक लक्षात घ्या, या समितीचा कोणी अध्यक्ष वगैरे नव्हता.
हे तिन्ही म्हणजे एक समसमान नेते होते. 1948 मध्ये जेव्हीपी समिती नेमली. कशासाठी नेमली? ते एस के धर समितीचा शिफारशीचा अभ्यास करण्याकरिता ही समिती नेमली. याही समितीने भाषेच्या आधारावर राज्याची मागणी फेटाळली. म्हणजे जेव्हीपी समितीने सुद्धा भाषेच्या आधारावर राज्याची मागणी फेटाळली आहे. आता इथे एक प्रकार झाला, जशी मागणी फेटाळली आहे तसंच आंध्र प्रदेशमधील, लक्षात घ्या, पोट्टी श्रीरामलू हा मद्रासमधून तमिळ भाषिकांसाठी आंध्र वेगळा मागण्याकरिता मोठ्या प्रमाणात मागणी चालू होती. तर हा एक पोट्टी श्रीरामलू हा काँग्रेसचाच एक कार्यकर्ता होता. यानं जवळजवळ 56 दिवस उपोषण केलं. 56 दिवस उपोषण केलं आणि उपोषणानंतर त्याचं निधन झालं. आणि जसं याचं निधन झालं तर तुम्ही समजू शकता पूर्ण आंध्र प्रदेश पेटला. आणि पूर्ण आंध्र प्रदेश पेटल्यामुळं तत्कालीन कार्यकारी मंडळाला घाई गडबडीत 1953 मध्ये आंध्र प्रदेश हा भाषेच्या आधारावर स्थापन करावं लागलं. भाषेच्या आधारावर म्हणजे यांचं निधन झालं आणि जसं निधन झालं तसं आंध्र प्रदेश पूर्ण लोक पेटले. आणि लोक पेटल्यामुळे तत्कालीन कार्यकारी मंडळाला तात्काळ आंध्र प्रदेशला नवीन राज्य निर्माण करावं लागलं. आणि याच्याच बेसिसवर आपण म्हणतो की भाषेच्या आधारावर निर्माण झालेलं पहिलं राज्य कोणतं? तर आंध्र प्रदेश. तर 1953 मध्ये आंध्र प्रदेश हा भाषेच्या आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य. इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये लक्षात घ्या. भाषेच्या आधारावर निर्माण झालेलं पहिलं राज्य कोणतं आहे? तर आंध्र प्रदेश आहे. 1953. त्याच्या मागं पोट्टी श्रीरामलू. आता आंध्र प्रदेशनं भाषेच्या आधारावर राज्याची मागणी केली तर बाकीची राज्य भाषेच्या आधारावर राज्याची मागणी करू लागली की आम्हाला पाहिजे मराठी भाषिकांचा पूर्ण महाराष्ट्र एक संघ पाहिजे लाईक. तर आंध्र प्रदेश बनला, बाकीच्यांच्याही मागण्या चालू आहेत. तर याच्यासाठी एक स्वतंत्र आणखी एक समिती नेमली 1953 मध्ये. या समितीचा सिक्वेन्स लक्षात ठेवता, कदाचित सिक्वेन्सच विचारेल. भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीकरिता स्थापन केलेल्या विविध समित्यांचा क्रम कोणता? तर पहिला एस के धर कमिटी, जेव्हीपी कमिटी आणि 31 पॉवर. लोकांची मागणी वाढू लागली म्हणून 1953 मध्ये फाजल अली समिती घेतला. राज्य पुनर्रचना समिती भाषेच्या आधारावर राज्याच्या निर्मितीकरिता फाजल अली समिती नेमली 1953 मध्ये. याच्यामध्ये 2 सदस्य होते. एक होते हृदयनाथ कुंजरू आणि दुसरे होता KM पन्नीकर. हे 2 मेंबर आणि फजील अली ह्या समितीचे अध्यक्ष. म्हणजे अध्यक्षांच्याच नावाने त्याला फजील अली समिती किंवा 5 समिती सुद्धा म्हणतात. ह्या PIA आणि हा K असा एक शॉर्ट मध्ये त्याला 5 समिती सुद्धा म्हणायचं. किंवा राज्य पुनर्रचना भाषिक आधारावर राज्य निर्मिती समिती किंवा राज्य पुनर्रचना समिती सुद्धा याला आपण म्हणतो. 1953 मध्ये ही समिती नेमली. 1955 मध्ये समितीने अहवाल दिला. आणि महत्वाची गोष्ट अशी की आतापर्यंत जे दोन्ही समित्यांनी फेटाळली आहे ती तरतुदीनं मान्य केली आहे. भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीला मान्यता दिली. भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीला मान्यता दिली. परंतु एक भाषा एक राज्य हे तत्व नाकारले. एक भाषा एक राज्य हे तत्व नाकारलं म्हणजे काय? 2 किंवा अधिक भाषा मिळून एक राज्य बनवा. आणि इथेही यानं या गोष्टीचा विचार केला की आर्थिकदृष्ट्या, प्रशासकीयदृष्ट्या देशाची एकता व अखंडता या सगळ्या गोष्टीचा विचार करून भाषेचा विचार है ना. म्हणजे भाषेच्या आधारावर राज्याची निर्मिती मान्य केली आहे, पण एक भाषा एक राज्य नाही. अरे याचंच तर बेस्ट एक्झाम्पल आहे. याचं एक एक्झाम्पल आहे द्विभाषिक महाराष्ट्र, द्विभाषिक मुंबई.
आणि द्विभाषिक मुंबई म्हणले ना 1 नोव्हेंबर 1956 पासून द्विभाषिक आहे. ते 1960 मध्ये आपला महाराष्ट्र मराठींचा महाराष्ट्र आणि गुजरातींचा गुजरात वेगळा झाला. परंतु 1 नोव्हेंबर 1956 पासून द्विभाषिक मुंबई निर्माण झाली की याच्यामध्ये काही भाग गुजरात आणि काही भाग महाराष्ट्राचा होता. तर हे जे हे फाजली समितीची शिफारस आहे. तर ठीक आहे असो, परंतु एक भाषा एक राज्य हे तत्व नाकारलं. भाषेच्या आधारावर राज्याची निर्मिती मान्य केली आणि या समितीने पूर्वीची एबीसीडी ही रचना रद्द करून एबीसीडी जे आपण परिशिष्ट 1 ची रचना पाहिली ना, हे कुठं पाहिलं तुम्ही परिशिष्ट 1 मध्ये. ही रचना रद्द करून एक नवीन रचना किंवा मग त्यातले केंद्र म्हणजे जे संस्थानिकांचे जे राज्य होते ते प्रांतांमध्ये विलीन करून एक नवीन रचना निर्माण करण्याची शिफारस केली. तर याच्या बेसिसवर यांना सांगितलं की एकूण 14 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची तरतूद. ती 14 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस याने केली. आता याच्या आधारावर संसदेने राज्य पुनर्रचना कायदा 1956 मध्ये पारित केला. 1956 मध्ये पारित केला आणि त्याचा अंमल जो आहे 1 नोव्हेंबर 1956 पासून, म्हणजे फाजल अली समितीच्या शिफारशीच्या आधारावर. परंतु याच्यामध्ये फाजल अलीनं केलेल्या बऱ्याचशा शिफारशीमध्ये थोडा फेरबदल केलेला आहे आणि याने जे 1 नोव्हेंबर 1956 मध्ये जे अस्तित्वात आलेली व्यवस्था आहे परिशिष्ट 1 मध्ये, याच्यामध्ये 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश होते. याच्यात 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश होते. तर याच्यात एक बाब लक्षात घ्या, आपल्याकडे एकूण इनिशियली जे होते जवळपास 29 राज्य होते. ए मध्ये 9, बी मध्ये 9, सी मध्ये 10 आणि डी मध्ये. मग केलं काय, फाजल अली समितीनं बी मधले जे भाग होते संस्थानिकांचे राज्य, आता संस्थानिकांची जी तरतूद होती त्याच्यासाठी म्हणजे त्या राज्यांसाठी म्हणजे संस्थानिक तर भारतात विलीन केली होती. इतकं सोपी थोडी आहे की त्यांनी म्हटलं की येऊन जा भारतात, तर आले भारतात. तर त्यांच्यासाठी इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये स्वतंत्र भाग 7 मध्ये तरतूद होती. भाग 7 हो आपण स्वतंत्र है ना, आणि एक कलम होती दिली 338. त्यामध्ये संस्थानिकांच्या राज्यांसाठी काही तरतुदी होत्या ओके ना, तेही आपण मध्यंतरी वगळली. लक्षात घ्या यांच्या शिफारशीच्या आधारावर लक्षात घ्या, फाजल अली शिफारशीच्या आधारावर 7वी घटना दुरुस्ती 1956. 7वी घटना दुरुस्ती 1956 नुसार काय झालं, परिशिष्ट 1 मधील एबीसीडी ही रचना बाद करून 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेशांची नवीन सूची समाविष्ट. आणि दुसरी महत्वाची बाब, आता हे जे मूळ परिशिष्ट 1 मध्ये 29 राज्य होते त्याच्यातले जे संस्थानिकांचे जे 9 राज्य होते ते बाकीच्या राज्यांना जोडले. म्हणजे काय, भाग 7 संस्थानिकांसाठी जो दिलेली तरतूद होती लक्षात घ्या, हे येईल तुम्हाला डिटेलमध्ये सेपरेट बुक. या 7व्या घटना दुरुस्तीने इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा भाग 7 कलम 238 बाद करण्यात आला. हे भाग 7 किंवा कलम 238 काय आहे, तर कलम 238 हे त्या संस्थानिकांच्या राज्यांसाठी केलेल्या काही विशेष तरतुदी होत्या. परंतु आता संस्थानिकांचे राज्यच राहिले नाही तर मग त्यांच्यासाठी विशेष तरतुदी काय, तर त्याची गरजच नाही. तर 7व्या घटना दुरुस्तीने 1956 परिशिष्ट 1 ची जे एबीसीडी होती ही रचनाही बदलली आणि भाग 7 जो आहे 7व्या घटना दुरुस्तीने भाग 7 पण निघाला. भाग 7 काय होता, तर भाग 7 जो होता या एबीसीडी मध्ये जे बी मधले जे संस्थानिकांचे राज्य होते त्यांच्यासाठी काही केलेल्या विशेष तरतुदी होत्या तर ते सुद्धा आपण वगळल्या. तर हे अशा रीतीने आपल्या आताच्या घटनेमध्ये परिशिष्ट 1 मध्ये एकूण 14 राज्य आहे आणि 6 केंद्रशासित प्रदेश आहे. तर लक्षात घ्या इथं यांनी तरतूद केली होती 14 आणि 3 ची, परंतु भारत सरकारनं थोडा फेरबदल केला आणि 6 केंद्रशासित प्रदेश बनवले. तर लॉजिकल गोष्ट, पाठ काही करायला लागत. जर तुम्ही एबीसीडी मधले पहिले तर 9 प्रांत म्हणजे ब्रिटिशांचे प्रांत 9 होते ओके. आता 9 मध्ये वाढले किती,
5 वाढले तर तुम्हाला ते पण दिलं असतं, पण खूप वेळ जाईल. त्यासाठी तुम्ही एम लक्ष्मीकांतचा थोडंसं लास्ट पेजचे 1-2 टॉपिक जर पाहिले तर ते क्लिअर होऊन जाते. मी सांगतो तुम्हाला, ओरली सांगतो मात्र. तर मूळ फाझल अलीनं 14 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश म्हटलं होतं. आपल्या परिशिष्ट 1 मध्ये टोटल तर 29 राज्य होती. मग झालं काय, जे केंद्र आपले संस्थानिकांचे राज्य होते ते आपल्याला ज्या ज्या प्रांताला जे जे जवळचे असेल किंवा भाषिक आधारावर जे कॉमन असेल ते त्याला जोडण्यात आले. जे अगदी मोठे होते त्याला स्वतंत्र ठेवण्यात आलं. जे मोठे राज्य होते ते स्वतंत्र ठेवण्यात आले. तर अशा प्रकारे संस्थाने मिळून आपण टोटलची म्हणजे 29 राज्यांची पासून 14 राज्य बनवले आणि 6 केंद्रशासित प्रदेश बनवले. ओके ना. फॉर एक्झाम्पल आता जसं जयपूर आहे. जयपूर काय होतं, कमिशनरचा प्रांत होता. जयपूर एक राजस्थान स्वतंत्र मोठं राज्य म्हणून त्याला जोडण्यात आलं. त्रावणकोर होतं. त्रावणकोर मलबार हिलचा थोडासा भाग हा ना, आणि त्रावणकोर हे मिळून आपण केरळ बनवलं. मैसूरला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला कारण मैसूर मोठं होतं. तर मैसूर म्हणजे आधुनिक कर्नाटक, म्हणजे मूळ 9 ब्रिटिश प्रांत जे मगाशी लिहिलं होतं ते आठवा. 9 ब्रिटिश प्रांत 9 आणि त्याच्यात आणखी 5 राज्य वाढली. तर एक राज्य होतं पहा कोणचे, केरळ वाढलं, त्रावणकोरचा भाग. मैसूर म्हणजे कर्नाटक वाढलं, मैसूर संस्थानिकांचा भाग आहे ना. हैदराबाद तुमच्या तेलंगणामध्ये समाविष्ट झाला. आंध्र प्रदेशमध्ये तो काही स्वतंत्र राज्य वाढलेलं नाही. आंध्र प्रदेश वाढला 3रं राज्य. त्यानंतर राजस्थान वाढला 4थं राज्य. जम्मू काश्मीर वाढला 5वं राज्य. म्हणजे 9 ऑलरेडी होते आणि हे 5 नव्यानं वाढले. तर असे एकूण 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. तर 6 केंद्रशासित प्रदेश कोणचा, एक दिल्ली आहे. मस्त मजेशीर आहे, लक्षात घ्या. केंद्रशासित प्रदेश केव्हा अस्तित्वात 1956 फाझल अली समितीच्या शिफारशीच्या आधारावर म्हणतोय. ओके ना. दिल्ली एक, देन अंदमान निकोबार बेट, लक्षद्वीप, देन हिमाचल प्रदेश. इम्पॉर्टंट आहे. यामध्ये हे जे 6 केंद्रशासित प्रदेश आहे, दिल्ली, दुसरं अंदमान निकोबार, तिसरं लक्षद्वीप, चौथं हिमाचल प्रदेश, 5वं मणिपूर, 6वं त्रिपुरा. म्हणजे हे 6 संस्थानिकांचे भाग. हे 6 संस्थाने आणि 14 राज्य. तर 14 राज्य कोणचे, तर 9 प्रांत तुम्हाला ॲज इट इज दिसते. त्याच्यामध्ये 5 राज्य तुम्ही वाढवा. जसं केरळ, वरती गेले मैसूर म्हणजे कर्नाटक, त्यानंतर आंध्र प्रदेश, त्यानंतर राजस्थान आणि लास्ट आणखी 5 जम्मू काश्मीर. असे 5 जे आधीचे संस्थाने होते त्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला आणि बाकीचे जे छोटे मोठे संस्थाने होते ते थोडे सगळे मर्ज केले. जसं सौराष्ट्र आहे, कच्छ आहे, हे बॉम्बे प्रांतामध्ये मर्ज झालं. कुर्ग आहे हे कर्नाटकमध्ये मर्ज झालं. भोपाळ आहे हे मध्य प्रदेशमध्ये मर्ज झालं. मध्य भारत आहे हाही मध्य प्रदेशमध्ये मर्ज झाला. समजतं ना. म्हणजे हे सगळ्या बाबी एकमेकांमध्ये मर्ज करून आपण अंतिमतः 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश आणले. त्यापैकी हे 6 केंद्रशासित प्रदेश आहे आणि 14 राज्य तुम्हाला माहिती आहे. तर ठीक आहे. तर हे अशा प्रकारे. आता ही तर कंडिशन आहे या समितीच्या बेसिसवर. आता संपलं का इथं? 1956 मध्ये 14 राज्यांनी 6 केंद्रशासित प्रदेश बनले. संपलं का? तर संपलेलं नाही आहे. याच्यानंतर ही राज्य निर्मितीचा कल सातत्यानं कंटिन्यू चालतो आहे. काही राज्यांना काही नवीन केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले, ज्यांना नव्यानंतर राज्याचा दर्जा देण्यात आला. तर यासाठी एक स्वतंत्र लेक्चर मी बनवतो आणि ते तुम्हाला देतो. तेही सोपी आहे, पण आता बराच वेळ झाला. हा सफिशियंट भाग आहे. थांबतो. लेक्चर आवडलं असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि अभ्यास चालू द्या. जय हिंद, जय भारत.